मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट पाहणार आहोत। शीतल तेजवानीने तब्बल 275 लोकांकडून जमीन घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि या 275 लोकांना पोलिसांकडून चौकशीसाठी समन्स सुद्धा बजावलं जात आहे। तर काही जण पोलिसांकडे हजर झाले सुद्धा, पण जबाब नंतर देऊ अशी त्यांनी भूमिका घेतलेली आहे। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये मोठी अपडेट आहे। शीतल तेजवानीने तब्बल 275 जणांकडून 275 लोकांकडून जमीन घेतल्याचं उघडकीस आलेलं आहे आणि याच 275 लोकांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावलेले आहेत। मात्र काही जण पोलिसांकडे हजर झाले, पण जबाब नंतर देऊ अशी भूमिका या नागरिकांनी घेतलेली आहे, लोकांनी घेतली आहे। मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आता वेगाने पुढे सरकताना दिसतोय आणि जसजसा हा तपास पुढे जातोय तसतसे अनेक नवे खुलासे होत आहेत। दरम्यान सोमवारी म्हणजेच काल 275 पैकी 10 जणांची पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली आहे। या संदर्भात आणखी माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडून। बालाजी, 275 जण आहेत, 10 जणांची जी काल पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केलेली आहे, त्यामधून काही निष्पन्न झालंय का? श्रद्धा, या सगळ्या कुलमुखत्यार पत्रावर जे आहे ते महार वतनाचे 275 लोकांच्या सह्या आहेत, ज्या शीतल तेजवानी यांनी लिहून घेतल्या आणि त्यानंतर ते मीडिया कंपनीचा व्यवहार झालेला होता, ज्या ठिकाणी पार्थ पवार त्याचे भागीदार आहेत आणि दिग्विजय पाटील। मात्र या 10 जणांना जे आहे ते आता चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। मात्र या 10 जणांपैकी अनेकांनी आपला जबाब जो आहे तो गुन्हे आर्थिक शाखेकडे नोंदवला नाही। आम्ही नंतर आमचा जबाब नोंदवू असं सांगितलं। मात्र प्राथमिक चौकशी गुन्हे आर्थिक शाखेने केलेली आहे। 275 जणांच्या सह्या कशा झाल्या, त्या कशा पद्धतीने घेतल्या गेल्या आणि हा व्यवहार कसा गेला, यासाठी हा सगळा आता आर्थिक गुन्हे शाखा जी आहे ती तपास करते आणि त्यासाठी त्या सगळ्यांना आता हळूहळू जे आहेत त्या नोटिसा पाठवल्या जाणार आहेत आणि प्रत्येकाला चौकशीसाठी बोलावून त्यांचं मत जाणून घेतलं जाणार आहे। त्याचबरोबर त्यांचा काही यात सहभाग होता का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। त्यानंतर या सगळ्या दोषीवर कारवाई करण्यासाठीचा जो तपास आहे तो पुढे जाणार असल्याने ही सगळी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी, आणि या चौकशीतून मधून बऱ्याच गोष्टी समोर येतील, बरेच खुलासे सुद्धा होतील। अपडेट घेत राहू बालाजी, धन्यवाद दिलेल्या